अकोला करार जो आहे हा अकोला करार 8 ऑगस्ट 1947 रोजी अस्तित्वात आला होता. तर आपल्याला माहिती आहे की याच्यापूर्वीच दार कमिशन आपण पाहिलं होतं. तर दार कमिशन पुढे मराठी भाषिक प्रांत रचनेची मागणी एकमुखाने स्पष्ट व नेमकेपणाने मांडण्यासाठी निवडक कार्यकर्त्यांची अकोला येथे बैठक पार पडली होती. ठीक आहे. आणि या बैठकीमध्ये आपल्याला स्क्रीनवरती नावं दिसत असतील. शंकरराव देव, ठीक आहे, मासान कन्नमवार, रामराव देशमुख, ठीक आहे, धनंजयराव गाडगीळ, पूनमचंद रांका, द.वा. पोतदार, गजानन त्र्यंबक माडखोलकर, प्रमिला ओक, दावी गोखले, पंढरीनाथ पाटील, प.शान देशमुख इत्यादी नेत्यांनी आपली उपस्थिती जी आहे ती उपस्थिती दर्शवली होती. कुठे? तर अकोला बैठकीसाठी. ठीक आहे. आता या नेत्यांमध्ये जर म्हणू आपण तर चर्चा होऊन अकोला करार अस्तित्वात आला होता. ठीक आहे. तर या अकोला करारामध्ये संयुक्त महाराष्ट्राची जी मागणी आहे ही मागणी प्रमुख ध्येय जे आहे ते निश्चित करण्यात आलं होतं. याच्यामध्ये पहा, संयुक्त महाराष्ट्राची मागणी या बाबतीमध्ये एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे की याच्यामध्ये मराठवाडा सुद्धा असेल, विदर्भ सुद्धा असेल आणि उर्वरित महाराष्ट्र सुद्धा असेल, मराठी भाषिकांचा भूभाग. ठीक आहे. आता या करारामध्ये संयुक्त महाराष्ट्राची जी मागणी आहे हे आपलं प्रमुख ध्येय असल्याचं आणि ही जी मागणी आहे ही मागणी दार कमिशन समोर मांडण्याचं मान्य करण्यात आलं होतं. पण समजा ही जी काही विदर्भ मराठवाड्यासह उर्वरित महाराष्ट्र मिळून संयुक्त महाराष्ट्र तयार करण्यात यावा ही मागणी समजा दार कमिशन कडून दुर्लक्षित राहिल्यास किंवा अमान्य झाल्यास महाविदर्भ हा एक स्वतंत्र प्रांत निर्माण करण्यात यावा अशी मागणी सुद्धा दार कमिशन पुढे मांडण्याचं एकमत जे आहे ते एकमत या नेत्यांमध्ये, ज्यांची नावं आपल्याला स्क्रीनवरती दिसत असतील, तर या नेत्यांमध्ये तशा पद्धतीचं एकमत सुद्धा झालं होतं. ठीक आहे. या नेत्यांमध्ये. ठीक आहे. सर्वप्रथम संयुक्त महाराष्ट्राची मागणी विदर्भ मराठवाड्यासह समजा ती मागणी दार कमिशन कडून अमान्य झाली तर मात्र महाविदर्भ हा एक स्वतंत्र प्रांत बनवण्यात यावा अशी जी मागणी आहे ती मागणी पुढे ठेवण्यात येईल यावरती एकमत झालं होतं. ठीक आहे. चला नेक्स्ट पाहू आता आपण. हे झालं अकोला करार जो 8 ऑगस्ट 1947 रोजी अस्तित्वात आला होता. त्यानंतर पहा जेव्हीपी समिती 1948 मध्ये नेमण्यात आली होती. ठीक आहे. तर दार कमिशनने आपला अहवाल प्रसिद्ध केला. बहुतेक ज्या तरतुदी असतील, शिफारशी असतील दार कमिशन मधील त्या विवादास्पद होत्या आपल्याला माहिती आहे. ठीक आहे. तर या विवादास्पद तरतुदी 29 डिसेंबर 1948 रोजी काँग्रेसच्या जयपूर अधिवेशनामध्ये, ज्याचे अध्यक्ष होते पट्टाभी सीतारामय्या, तर यांनी दार कमिशनच्या या विवादास्पद तरतुदींचा समावेश असलेला अहवाल नाकारला होता आणि परत एकदा भाषावार प्रांतरचना निर्माण करण्याच्या परिस्थितीचा पुन्हा अभ्यास करण्यासाठी जवाहरलाल नेहरू, वल्लभभाई पटेल व पट्टाभी सीतारामय्या यांच्या नेतृत्वाखालील नव्या त्रिसदस्यीय समितीचा गठन किंवा स्थापना केली होती. ठीक आहे. कोणी? तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने म्हणू आपण. ठीक आहे. तर जवाहरलाल नेहरू, वल्लभभाई पटेल आणि पट्टाभी सीतारामय्या यांचा समावेश असलेली एक त्रिसदस्यीय समिती नेमण्यात आली होती. मित्रांनो, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून मला वाटतं राज्यशास्त्रामध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता की जेव्हीपी समितीचे अध्यक्ष कोण होते. ठीक आहे. तर वास्तविक जर म्हणू आपण तर या जेव्हीपी समितीचा कोणीच अध्यक्ष नव्हता. ठीक आहे. सर्व सदस्यच होते जवाहरलाल नेहरू, वल्लभभाई पटेल व पट्टाभी सीतारामय्या. तर विचार करा, विद्यार्थ्यांच्या म्हणू आपण जे वीक पॉइंट असतील त्याचा कसा फायदा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेतला जातो हे आपल्याला समजून येईल. ठीक आहे. तर त्याच्यामुळे कुठलाही जो घटक असेल टॉपिक वाचत असताना तो काळजीपूर्वक वाचावा अशी विनंती आहे सर्व विद्यार्थी मित्रांना. ठीक आहे. कारण जेव्हीपी समितीचा अध्यक्ष कोण होता हा प्रश्न विचारल्यानंतर ऑप्शन मध्ये आपल्याला माहितीये तीनही नावं राहतील आणि जो चौथं नाव राहील ते म्हणजे वरीलपैकी कोणीही नाही. ठीक आहे. तर वरीलपैकी कोणीही नाही याच्याकडे विद्यार्थ्यांचं खूप कमी लक्ष जातं. नाही, हे 3 नावं दिसत आहेत, मग त्याच्यामध्ये वेटेज कोणाचं जास्त होतं? मग सरदार वल्लभभाई पटेलांचं वेटेज जास्त होतं, पट्टाभी सीतारामय्या यांचं वेटेज जास्त होतं की जवाहरलाल नेहरूंचं वेटेज जे आहे ते जास्त होतं. ठीक आहे. मग बहुतांश विद्यार्थी जवाहरलाल नेहरू जे की भारताचे पहिले पंतप्रधान होते, मग चला त्यांनाच अध्यक्ष बनवून टाकूया आपण या प्रश्नामध्ये, अशा पद्धतीचं सुद्धा बऱ्याचशा विद्यार्थ्यांकडून होतं. ठीक आहे. तर त्याच्यामुळे काळजी घ्यायची आहे. जेव्हीपी समितीमध्ये कोणीच अध्यक्ष नव्हता. या तिघांचा समावेश असलेली ही एक समिती होती जेव्हीपी समिती. ठीक आहे. जी त्यांच्या अध्याक्षरांवरून या समितीला नाव देण्यात आलं होतं. जसं जे वरून जवाहरलाल नेहरू, व्ही वरून वल्लभभाई पटेल, ठीक आहे, आणि पी वरून पट्टाभी सीतारामय्या. तर त्यांच्या अध्यक्षरावरून या समितीला जेव्हीपी समिती म्हणून ओळखलं जातं. ठीक आहे. असो,
त्यानंतर बघा 5 एप्रिल 1949 रोजी या जेव्हीपी समितीचा अहवाल प्रसिद्ध झाला होता. मात्र या समितीच्या अहवालामध्ये, कुठल्या समितीच्या? जेव्हीपी समितीच्या. तर जेव्हीपी समितीच्या अहवालामध्ये ज्या महाराष्ट्राच्या मागणीशी संबंधित केलेल्या ज्या शिफारशी होत्या त्या शिफारशी निर्णायक नव्हत्या. ठीक आहे, की ज्यामुळे संयुक्त महाराष्ट्र एक स्वतंत्र राज्य किंवा प्रांत बनेल. ठीक आहे, शिवाय ज्या गोष्टींसाठी एक मराठी भाषिकांची मागणी होती की मुंबई ही संयुक्त महाराष्ट्रामध्ये असली पाहिजे, मात्र त्यावरतीच म्हणू आपण जेव्हीपी समितीने, ठीक आहे, पूर्ण नकार घंटा वाजवली होती की मुंबई महाराष्ट्रामध्ये नसेल हे स्पष्टपणे या जेव्हीपी समितीने आपल्या अहवालामध्ये नमूद केलं होतं. ठीक आहे, तर त्या अनुषंगाने समजा जर आपण पुढे पाहिलं, ठीक आहे, तर या विरोधामध्ये जनजागृतीसाठी सेनापती बापट, आपल्याला माहिती आहे सेनापती बापट, मुळशी सत्याग्रह आपण पाहिलं होतं. या मुळशी सत्याग्रहाचं नेतृत्व सेनापती बापट यांनी केलं होतं. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनामध्ये सुद्धा अतिशय महत्वपूर्ण भूमिका या सेनापती बापटांनी बजावली होती. ते म्हणजे असं की जेव्हीपी समितीचा अहवाल प्रसिद्ध झाल्यानंतर, ठीक आहे, या जेव्हीपी समितीच्या अहवालाच्या विरोधामध्ये, ठीक आहे, महाराष्ट्रामध्ये जनजागृती घडवून आणण्यासाठी सेनापती बापट यांनी प्रभात फेऱ्यांचं आयोजन केलं होतं. सोबतच म्हणू आपण तर आचार्य अत्रे व R.D. भंडारे यांच्यातर्फे मुंबई महापालिकेत मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राचा जो ठराव आहे तो ठराव मांडण्यात आला होता. हा ठराव जो आचार्य अत्रे व R.D. भंडारे यांनी मांडला होता, तर यांनी हा जो मांडलेला ठराव आहे की मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र व्हावा, तर हा ठराव 50 विरुद्ध 35 मतांनी जो आहे तो मंजूर झाला होता. आपल्याला माहिती आहे की मुंबई प्रांताचं एक विधिमंडळ सुद्धा होतं, ज्याच्यामध्ये गुजराती लोकांचा सुद्धा समावेश होता आणि मराठी लोकांचा सुद्धा समावेश होता. तर 50 विरुद्ध 35 म्हणजे संयुक्त महाराष्ट्राचा ठरावाच्या बाजूने 50 तर त्याच्या विरुद्ध बाजूने 35 मते पडली होती. ठीक आहे, आता 50 विरुद्ध 35 मतांनी हा ठराव मंजूर झाला. त्यानंतर पहा 1952 मध्ये, कारण 1952चं जे वर्ष आहे मित्रांनो ते अतिशय महत्वपूर्ण आहे, कारण सार्वत्रिक निवडणुका ज्या आहेत त्या 1952 मध्ये झाल्या. मग त्या केंद्र स्तरावरील असोत किंवा प्रांतीय किंवा प्रांतिक स्तरावरील असोत. तर मुंबई प्रांताच्या मुख्यमंत्रीपदी, कारण बाळासाहेब खेर जे आहेत हे महाराष्ट्राचे किंवा मुंबई प्रांताचे पहिले मुख्यमंत्री होते. ठीक आहे, तर बाळासाहेब खेर यांची कारकीर्द संपुष्टात आल्याने त्यांच्याऐवजी मोरारजी देसाई या गुजराती व्यक्तीची मुख्यमंत्रीपदी वर्णी झाली होती. ठीक आहे, आता 1953 रोजी पहा यशवंतराव मोहिते यांनी विधानसभेमध्ये संयुक्त महाराष्ट्राच्या एकीकरणाचा ठराव मांडला होता. ठीक आहे, आता संयुक्त महाराष्ट्राच्या एकीकरणाचा ठराव यशवंतराव मोहिते यांच्याकडून 1953 रोजी मांडण्यात आला आणि जसं आपण पाहिलं की 1952 पासून जे आहेत ते महाराष्ट्राचे किंवा मुंबई प्रांताचे मुख्यमंत्री कोण होते, तर मोरारजी देसाई हे गुजराती व्यक्ती होते. तर स्वाभाविकच आहे, ठीक आहे, की संयुक्त महाराष्ट्राच्या एकीकरणाचा ठराव ज्यावेळी यशवंतराव मोहिते यासारख्या मराठी व्यक्तीकडून मांडला जाईल, स्वाभाविकपणे मुंबई प्रांताचे जे मुख्यमंत्री असतील मोरारजी देसाई यांनी या ठरावाला आपला ठाम विरोध दर्शविला होता. तर ही एक गोष्ट सुद्धा आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे मित्रांनो. ठीक आहे, चला नेक्स्ट पाहू आपण. त्यानंतर पहा की या पार्श्वभूमीवरती मग एक नागपूर करार जो आहे तो अस्तित्वात आला होता. नागपूर करार संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनामध्ये अतिशय महत्वपूर्ण घटक किंवा अध्याय मानला जातो, जो अस्तित्वात आला 28 सप्टेंबर 1953 रोजी. ठीक आहे, तर 28 सप्टेंबर 1953 रोजी अकोला करारामध्ये राहिलेल्या ज्या उणिवा असतील त्या उणिवा भरून काढून त्यापेक्षा अधिक व्यापक व सर्वसमावेशक करार करण्याच्या दृष्टीने पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाडा विभागातील नेत्यांचा नागपूर येथे करार पार पडला होता. नागपूर या ठिकाणी करार झाला होता. त्यामध्ये कर्मवीर भाऊसाहेब हिरे यांनी या नागपूर करारामध्ये अतिशय महत्वपूर्ण भूमिका बजावली होती. तर नागपूर करारावरती आपल्याला प्रश्न विचारले जाऊ शकतात. अकोला करार असेल किंवा नागपूर करार असेल, त्याच्यामधल्या तरतुदी ज्या आहेत त्या सुद्धा आपल्याला बहुविधानात्मक प्रश्नांमध्ये विचारले जाऊ शकतात. मुख्यत्वे करून राज्यसेवा जी मुख्य परीक्षा आहे, या राज्यसेवा मुख्य परीक्षेमध्ये अशा पद्धतीचे प्रश्न आपल्याला जास्तीत जास्त विचारलेले दिसून येतात. ठीक आहे, चला नेक्स्ट पाहू आपण. तर नागपूर करार जो आहे तो या महाराष्ट्रातील तीनही भागातील किंवा विभागातील नेत्यांमध्ये घडून आला होता. पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाडा. ठीक आहे, त्यानंतर कर्मवीर भाऊसाहेब हिरे यांनी या नागपूर करारामध्ये अतिशय महत्वपूर्ण भूमिका बजावली होती. ठीक आहे, त्यानंतर पहा आता नागपूर करारावर स्वाक्षरी करणारे विभागनिहाय नेते आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. ठीक आहे, लक्ष द्या. या नेत्यांमध्ये पहा की महाविदर्भाच्या बाजूने नागपूर करारावरती कोणी स्वाक्षऱ्या केल्या होत्या,
तर रामराव देशमुख, गोपाळराव खेडकर, रा.कृ. पाटील, पंजाबराव देशमुख, ठीक आहे, यांच्याबद्दलची माहिती आपल्याला विचारली जाते महाराष्ट्रातील समाज सुधारकांमध्ये. ठीक आहे, तर पंजाबराव देशमुख, शेषराव वानखेडे यांनी महाविदर्भाच्या बाजूने किंवा महाविदर्भाचे प्रतिनिधी म्हणून नागपूर करारावरती स्वाक्षऱ्या केल्या होत्या. त्यानंतर पश्चिम महाराष्ट्राच्या वतीने भाऊसाहेब हिरे, यशवंतराव चव्हाण, देवकीनंदन नारायण आणि नाना कुंटे यांनी पश्चिम महाराष्ट्राचे प्रतिनिधी म्हणून या नागपूर करारावरती स्वाक्षऱ्या केल्या होत्या. मराठवाड्याच्या वतीने देवीसिंग चौहान, लक्ष्मणराव भाटकर, सौ प्रभावती देवी जकातदार यांनी मराठवाड्याचे प्रतिनिधी म्हणून या नागपूर करारावरती स्वाक्षऱ्या केल्या होत्या. तर अशा पद्धतीचा जो नागपूर करार आहे, हा नागपूर करार या तिन्ही विभागातील नेत्यांमध्ये चर्चा होऊन अस्तित्वात आला. ठीक आहे, या नागपूर करारावरती या तीनही विभागातील नेत्यांनी स्वाक्षऱ्या करून तिथल्या ज्या तरतुदी असतील, शिफारशी असतील, त्या मान्य केल्या होत्या. तर नेमक्या नागपूर करारामध्ये कुठल्या कुठल्या प्रमुख तरतुदींचा समावेश होता त्याच्याबद्दलचा आढावा सुद्धा आपण या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर सर्वप्रथम पहा, पहिली बऱ्याचशा ज्या तरतुदी आहेत त्या तरतुदी आपल्याला आजही या तरतुदींचं पालन जे आहे ते पालन होताना दिसत आहे. काही तरतुदींकडे हेतू परस्पर दुर्लक्ष सुद्धा केलं जाऊ शकतं. ठीक आहे, असो, तो आपला भाग नाहीये. तर नेमकं नागपूर करारामध्ये कुठल्या कुठल्या तरतुदींचा समावेश होता, त्या तरतुदींचा समावेश असलेल्या तरतुदी आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. तर सर्वप्रथम पहिली तरतूद पहा, मुंबई, मध्य प्रांत व हैदराबाद म्हणजेच पकडू आपण मराठवाडा. ठीक आहे, तर मुंबई, मध्य प्रांत म्हणजेच विदर्भ व हैदराबाद म्हणजेच मराठवाडा राज्यातील सर्व सलग मराठी भाषिकांचे एक राज्य बनवून मुंबई ही त्याची राजधानी बनवणे ही पहिली तरतूद कुठली, नागपूर करारातली. त्यानंतर पहा की प्रशासनाच्या दृष्टीने या राज्याचे महाविदर्भ, मराठवाडा व उर्वरित महाराष्ट्र असे 3 विभाग निश्चित करावेत. असे 3 विभाग निश्चित करावेत. लोकसंख्येनुसार प्रत्येक विभागाला शासनात स्थान असावे, म्हणजे प्रत्येकांना जर म्हणू आपण तर सत्तेचा वाटेकरी बनविण्यात यावं. ठीक आहे, त्यानंतर या राज्याचे उच्च न्यायालय मुंबई व नागपूर येथे असावे. आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्राचं उच्च न्यायालय जे आहे ते मुंबई या ठिकाणी अस्तित्वात आहे आणि नागपूरला या उच्च न्यायालयाचं खंडपीठ अस्तित्वात आहे. ठीक आहे, तर त्याच्यामुळे म्हणता येईल आपल्याला ही अट सुद्धा नागपूर करारातलीच होती. त्यानंतर नागपूर ही नव्या राज्याची उपराजधानी करून दरवर्षी राज्य विधिमंडळाचे किमान एक अधिवेशन नागपूरला भरवावे अशा पद्धतीची तरतूद सुद्धा नागपूर करारामध्येच समाविष्ट करण्यात आली होती. जसं आपल्याला माहिती आहे महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर आहे आणि नागपूर या ठिकाणी राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन जे आहे ते भरवलं जातं. म्हणजेच किमान एक अधिवेशन जे आहे ते नागपूरला भरविण्यात यावं अशी तरतूद जी कुठे होती, नागपूर करारामध्ये होती. तर या नागपूर करारानुसार नागपूरला हिवाळी अधिवेशन राज्य विधिमंडळाचं भरविलं जातं. ठीक आहे, चला नेक्स्ट पाहू आपण. त्यानंतर पहा की नव्या राज्यामध्ये समावेश करण्यासाठी खेडे हा घटक ग्राह्य मानावा. मित्रांनो, एक गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे, आपण जसं भारत आणि पाकिस्तानची फाळणी सुद्धा पाहिली होती, त्याच्यामध्ये सुद्धा एक महत्वपूर्ण तरतूद होती माउंटबॅटन योजनेमध्ये. ठीक आहे, त्यामध्ये आपण पाहिलं होतं की जी सीमावर्ती भागातील गावं असतील त्या गावांमध्ये सार्वमत घेण्यात यावं की त्यांना पाकिस्तानात सामील व्हायचं आहे की भारतात सामील व्हायचं आहे, आणि सार्वमत समजा भारताच्या बाजूने आले तर ते गाव किंवा ते ठिकाण भारतात सामील करण्यात येईल, आणि समजा पाकिस्तानच्या बाजूने सामील होण्याचा निर्णय समजा त्या गावाने घेतला, त्या ठिकाणाने घेतला, तर त्याचा समावेश पाकिस्तानमध्ये केला जाईल. ठीक आहे, तर अशाच पद्धतीचा एक थोडाफार बदल म्हणून आपण या नागपूर करारामध्ये करण्यात आला होता की सीमावर्ती भागातील जी काही गावं असतील, खेडे असतील, ठीक आहे, तर या खेडे हे एक मध्यवर्ती बाजू जी आहे ती पकडण्यात यावी की जसं खेड्यानुसार संयुक्त महाराष्ट्र जे आहे त्या महाराष्ट्रामध्ये कुठला कुठला जो प्रदेश आहे तो विलीन करायचा आहे, त्यासाठी खेडे हा घटक ग्राह्य मानावा आणि खेड्यांचा समावेश मग त्या भागांमध्ये करण्यात यावा. ठीक आहे, सरसकट घरं नाही, जसे ज्या पद्धतीने जे आपले सीमा आयोगाचे अध्यक्ष होते सर सायरिल रेडक्लिफ, त्याच्या बाबतीत मी आपल्याला सांगितलं होतं की सरळ नकाशावरती आडवी रेषा त्यांनी ओढली होती आणि हा भारत आणि हा पाकिस्तान अशा पद्धतीचं मत व्यक्त केलं होतं. तर ही जी चूक आहे या चुकीची पुनरावृत्ती न होता खेड्यांनुसार, ठीक आहे, त्या प्रांतांमध्ये किंवा राज्यांमध्ये त्यांचा समावेश करण्यात यावा अशी तरतूद सुद्धा या नागपूर करारामध्येच होती. ठीक आहे, चला त्यानंतर जर आपण पाहिलं तर राज्य पुनर्रचना आयोग 29 डिसेंबर 1953 रोजी म्हणता येईल आपल्याला याची नियुक्ती जी भारत सरकारकडून किंवा केंद्र सरकारकडून करण्यात आली होती. तर राज्य पुनर्रचना आयोगालाच एस फाजल अली कमिशन सुद्धा म्हटलं जातं.
कारण एस फाजल अली हे या राज्य पुनर्रचना आयोगाचे अध्यक्ष होते. ठीक आहे. तर 29 डिसेंबर 1953 रोजी भारत सरकारकडून न्यायमूर्ती एस फाजल अली यांच्या अध्यक्षतेखालील राज्य पुनर्रचना आयोगाची स्थापना करण्यात आली होती. बाकीचे जे इतर या ठिकाणी सदस्य आहेत, हृदयनाथ कुंजरू, सरदार के.एम. पन्नीकर. तर मित्रांनो, एक गोष्ट या ठिकाणी परत लक्षात ठेवायची आपल्याला, समजा पॉलिटीमध्ये शिकलं असेल, या आयोगाला म्हणजेच राज्य पुनर्रचना आयोगाला पाक आयोग असं सुद्धा म्हटलं जातं. ठीक आहे. तो एस फाजल अली कमिशन म्हणून तर प्रसिद्ध आहेच, पण याला पाक आयोग असं सुद्धा म्हटलं जातं. आता तुम्ही म्हणाल पाक आयोग पाकिस्तानशी याचा काही डायरेक्ट इनडायरेक्ट संबंध तर नाही ना? तर अजिबात पाकिस्तानशी संबंध नाहीये. हे यांच्या इनिशियल्स वरून जे आहेत ते घेण्यात आलेली आहेत, इनिशियल्स वरून. ठीक आहे. त्यानुसार जर आपण पाहिलं तर पी म्हणजेच पन्नीकर आपण पाहिला या ठिकाणी. ठीक आहे. त्याच्यानंतर ए म्हणजेच अली. ठीक आहे. आणि के म्हणजे कुंजरू. ठीक आहे. त्यानुसार याला पाक आयोग सुद्धा म्हटलं जात होतं. तर एक गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवायची. ठीक आहे. तर हृदयनाथ कुंजरू, सरदार के.एम. पन्नीकर हे या राज्य पुनर्रचना आयोगाचे काय होते? सदस्य होते, अध्यक्ष होते. कोण? तर एस फाजल अली, न्यायमूर्ती एस फाजल अली हे या राज्य पुनर्रचना आयोगाचे अध्यक्ष होते, जो आयोग स्थापन झाला होता 29 डिसेंबर 1953 रोजी. ठीक आहे. त्यानंतर पहा, 10 ऑक्टोबर 1955 रोजी या राज्य पुनर्रचना आयोगाने, ठीक आहे, विविध प्रादेशिक पक्षांशी चर्चा करून, ठीक आहे, विविध प्रादेशिक पक्षांशी चर्चा करून आपला जो काही अहवाल असेल, 67 पानी अहवाल जो आहे, तो अहवाल केंद्र सरकारला, पर्यायाने म्हणून आपण भारत सरकारला सादर केला होता. ठीक आहे. आता भारत सरकारला हा आपला जो अहवाल आहे, हा अहवाल सादर केल्यानंतर कुठल्या प्रमुख शिफारशी संयुक्त महाराष्ट्राच्या संदर्भामध्ये या राज्य पुनर्रचना आयोगाने भारत सरकारला केल्या होत्या? तर 2 महत्वपूर्ण तरतुदी ज्या संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीशी संबंधित होत्या. जसं पहा या ठिकाणी की पहिली तरतूद होती किंवा शिफारस होती जी या राज्य पुनर्रचना आयोगाने सुचवली होती की विदर्भाचे स्वतंत्र राज्य असावे, गुजरात, मराठवाड्यासह मुंबईचे द्वैभाषिक राज्य असावे. अशा 2 महत्वपूर्ण तरतुदी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीच्या संदर्भामध्ये या राज्य पुनर्रचना आयोगाने म्हणता येईल आपल्याला सुचविल्या होत्या. ठीक आहे. विदर्भाचे स्वतंत्र राज्य असावे आणि गुजरात, मराठवाड्यासह मुंबईचे द्वैभाषिक राज्य असावे. ठीक आहे. त्यानुसार पहा की राज्य पुनर्रचना आयोगाच्या या अहवालामुळे संपूर्ण मराठी भाषिकांमध्ये असंतोष उफाळून आला आणि महाराष्ट्रामध्ये एक तीव्र जन आंदोलन उभं राहिलं होतं. आणि या आंदोलनामध्ये काही महत्वपूर्ण महिला आहेत, या महिलांनी सुद्धा आपला सहभाग नोंदवला होता. त्यापैकीच काही नावं आपल्याला स्क्रीनवरती या ठिकाणी दिसत असतील. त्या म्हणजे सुमतीबाई गोरे, दुर्गा भागवत, चारुशिला गुप्ते. ठीक आहे. त्यानंतर तारा रेड्डी, कमलाताई मोरे, सुलताना जोहारी, इस्मत सुक्ताई इत्यादी महिलांनी या आंदोलनामध्ये अतिशय उत्स्फूर्तपणे आपला सहभाग नोंदवला होता. दुसरीकडे जर आपण पाहिलं तर मित्रांनो, एक गोष्ट आपल्याला निश्चितपणे सांगता येईल, जी मी आपल्याला सुरुवातीलाही सांगितलं असेल, की संयुक्त महाराष्ट्राचे जे आंदोलन आहे, हे आंदोलन वास्तविकतः जर म्हणू आपण की मराठी भाषिकांचा सर्व मराठी भाषिकांचा एक सलग प्रांत असावा यासाठी जरी असलं, मात्र संपूर्ण ज्या काही अडचणींचा सामना संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनातील नेत्यांना किंवा लोकांना, सहभागी असलेल्या लोकांना जो करावा लागला होता, तो फक्त आणि फक्त मुंबईसाठी होता. ठीक आहे. कारण बहुतांश जर आपण पाहिलं तर जसं महात्मा गांधी यांच्या हातामध्ये बरीच सूत्रे जी आहेत ती भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची होती. ठीक आहे. या उलट जर म्हणू आपण तर मोरारजी देसाई जे या मुंबई प्रांताचे मुख्यमंत्री बनले होते, ते स्वतः एक गुजराती व्यक्ती होते. त्याच्यामुळं गुजराती भाषिकांच्या गुजरातमध्ये मुंबईचा समावेश करण्यात यावा अशा पद्धतीची एक छुपी मागणी किंवा म्हणू आपण इच्छा, ठीक आहे, या नेत्यांची होती. आणि त्याच्यामुळेच मुंबई खातर, ठीक आहे, हे संयुक्त महाराष्ट्राचं आंदोलन दिवसेंदिवस चिघळत गेलं होतं. ठीक आहे. त्यानंतर पहा की नोव्हेंबर 1955 मध्ये श्रीपाद अमृत डांगे यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईच्या फणसवाडी, कोडीवाड्यात कामगार सभा संपन्न झाल्या होत्या. श्रीपाद अमृत डांगे, ठीक आहे, यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईच्या फणसवाडी, कोडीवाड्यात कामगार सभा संपन्न झाल्या. आणि या सभेमध्ये एस.एम. जोशी यांनी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र व्हावा अशा पद्धतीचा ठराव त्या ठिकाणी मांडला होता, एस.एम. जोशी यांनी. आता आपल्यापैकीच जर म्हणू आपण तर बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी एक हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यावरती जो एक मराठी हिंदी चित्रपट बनविण्यात आला होता, ज्यामध्ये नवाजुद्दीन सिद्दीकी यांनी एक लीड रोलची भूमिका जी आहे ती त्या ठिकाणी वठवली होती. त्यामध्ये सुद्धा आपल्याला हा संपूर्ण घटनाक्रम दिसेल.
की कशा पद्धतीने मराठी व्यक्ती किंवा मराठी माणूस उपेक्षित राहत होता, ठीक आहे, हे सुद्धा आपल्याला त्या घटनाक्रमून दिसून येईल. ठीक आहे, तर बाळासाहेब ठाकरेंचं सर्वात मोठं म्हणून आपण महाराष्ट्राला योगदान ते म्हणजे मराठी भाषिक लोकांमध्ये निर्माण केलेला जो स्वाभिमान होता, हा स्वाभिमान निश्चितपणे त्यांच्यामुळे निर्माण झाला असंही आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. ठीक आहे, तर या वक्तव्याला किंवा माझ्या विधानाला कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नाहीये मित्रांनो. ठीक आहे, तर त्याच्यामुळे ठीक आहे परत याच्यावरचे कुठलीही क्वेश्चनिंग जी आहे ती आपल्याकडून अपेक्षित नाही. ठीक आहे, चला नेक्स्ट पाहू आपण आता. तर अशा पद्धतीने जर म्हणू आपण तर संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनातील वेगवेगळे जे टप्पे असतील ते वेगवेगळे टप्पे आपण या ठिकाणी अभ्यासण्याचा प्रयत्न केला. ठीक आहे मित्रांनो, अशाच पद्धतीचं म्हणजे संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनाच्या संदर्भामध्ये मी बोलतोय. ठीक आहे, तर संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनातील काही टप्पे आपण यानंतरच्या लेक्चरला अभ्यासणार आहोत. पण मित्रांनो, यामध्ये मी एक व्हिडिओ क्लिप, जसं मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं की काहीतरी ऍडिशनल मी या ठिकाणी टाकलाय, तर कदाचित होऊ शकते की या व्हिडिओ क्लिपमुळे आपल्याला जे आहे ते बॉक्स स्क्रीनवरती दिसत असतील. ठीक आहे, तर संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनाशी संबंधित व्हिडिओ क्लिप मी या ठिकाणी शेअर करतोय, तर आठवणीने ती मला पाहायची आहे आत्ताच. ठीक आहे, निश्चितपणे आपल्या संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनातील जे काही शंका असतील त्या शंका दूर होतील. ठीक आहे, अशी अपेक्षा या ठिकाणी मी व्यक्त करतोय. समजा ती जी क्लिप आहे ती क्लिप आपल्याला निश्चितपणे दिसेलच. मी प्ले करतोय आता. ठीक आहे, जी संयुक्त महाराष्ट्राच्या संदर्भात आहे. ठीक आहे, तर ती मला पाहायचीच आहे. ती आपल्या पूर्ण घटकावरती आधारलेली आहे. ठीक आहे, चला तर त्या क्लिपच्या संदर्भामध्ये जे आहे ते क्लिपच्या संदर्भामध्ये आपण या ठिकाणी मी ती प्ले करतोय. ही मुंबई ही महाराष्ट्राला कशी मिळाली, हे महाराष्ट्र राज्य कसं घडलं नाही ना सांगू शकत. हेच तर आमच्या बलिदानाचं दुर्दैव आहे. काय घडलं होतं ते ऐकायचंय? ऐक. 15 ऑक्टोबर 1938 मध्ये मुंबईतल्या साहित्य संमेलनात स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या अध्यक्षतेखाली पहिल्यांदा मराठी राज्यासाठी ठराव मांडला गेला. पण खऱ्या अर्थानं ही मागणी उचलून धरली ती 1946च्या संमेलनात श्रीयुत गणत्र्य माडखोलकरांनी. आणि त्यासाठी संघटित प्रयत्न करता यावेत म्हणून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शंकरराव देव यांच्या अध्यक्षतेखाली संयुक्त महाराष्ट्र परिषदेची स्थापना झाली. 15 ऑगस्ट 1947 भारत स्वतंत्र झाला आणि पहिले पंतप्रधान म्हणून पंडित नेहरू विराजमान झाले. स्वातंत्र्य प्राप्तीच्या सुमारास भाषावार प्रांत रचनेसाठी न्यायमूर्ती S.K. दार यांचं कमिशन नेमलं होतं. आपल्या अहवालात भाषावार प्रांत रचना देशाच्या एकात्मतेचा घात करणारी आहे असा अभिप्राय देऊन या कमिशननं मूळ संकल्पनेला छेद दिला. एप्रिल 1949 मध्ये या कामासाठी पंडित नेहरू, सरदार पटेल आणि पट्टभी सीतारामय्या यांची JVP समिती नेमण्यात आली. खरं तर मुंबई हा कळीचा मुद्दा होता. त्यावेळेला मुंबईची औद्योगिक प्रगती वेगानं सुरू होती. म्हणूनच मुंबईतील धनिक भांडवलदार वर्ग स्वतःच्या फायद्यासाठी या शहरावरील आपली पकड कायम ठेवू पाहत. पण सर्व बाजूंनी महाराष्ट्राच्या भूभागानं वेढलेलं हे शहर वेगळं काढणं त्यांना शक्य नव्हतं. JVP समितीनंही पुढे मागे महाराष्ट्र स्वतंत्र झाला तरी त्यात मुंबईचा समावेश करता येणार नाही असा शेरा मारत भांडवलशाहीची बाजू घेतली. डिसेंबर 1953 केंद्र सरकारनं पुन्हा एकदा भाषावार प्रांत रचनेसाठी निवृत्त न्यायमूर्ती फाजल अली यांच्या अध्यक्षतेखाली राज्य पुनर्रचना आयोगाची नियुक्ती केली. ह्या वेळेस सुद्धा महाराष्ट्र आणि गुजरात या दोन राज्यांना वगळून बाकी सर्व अन्य भाषिकांना त्यांची स्वतंत्र राज्य देण्यात आली. आपल्यावर जाणून बुजून अन्याय होतोय या भावनेनं महाराष्ट्रात संतापाचा ज्वालामुखी धगधगू लागला. 8 नोव्हेंबर 1955 काँग्रेस वर्किंग कमिटीनं अजून एक खेळ खेळत मुंबई, महाराष्ट्र आणि गुजरात असा त्रिराज्याचा प्रस्ताव मांडून मराठी भाषिकांच्या कपाळात कुऱ्हाड घातली. या योजनेमुळे गुजरातला भाषिक राज्य मिळणार होतं, पण महाराष्ट्र मात्र मुंबईला मुकणार होता. 18 नोव्हेंबर 1955 स्थळ चर्चगेट स्टेशन. 500 आंदोलनकर्त्यांचा मोर्चा त्वेषानं विधानसभेकडे निघाला.
मोर्चा म्हणजे पुढे घडणाऱ्या संघर्षाची नांदी. त्या दिवशी भायखळ्याचं कारागृह संयुक्त महाराष्ट्राच्या जय जयकाराने दुमदुमून. 20 नोव्हेंबर 1955 चौपाटीला तत्कालीन मुख्यमंत्री श्रीयुत मोरारजी देसाई आणि श्रीयुत स.का. पाटील यांची सभा सुरू होती. या देशात काँग्रेस आहे तोवर मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही ही मोरारजींची वल्गना, तर आकाशात चंद्र सूर्य असेपर्यंत मुंबई ही महाराष्ट्रात समाविष्ट केली जाणार नाही स.का. पाटलांचं वक्तव्य. ते ऐकून त्यांच्यावर दगड जोड्यांचा वर्षाव करत संतप्त जनतेनं सभा उधळून लावली. 21 नोव्हेंबर यांचा वर्षाव करत संतप्त जनतेनं सभा उधळून लावली. 21 नोव्हेंबर 1955 मुंबईत सार्वत्रिक संपाची हाक देण्यात आली होती. गिरण्या, कारखाने, गोद्या, वर्कशॉप्स बंद ठेवत 4.5 लाख कामगारांनी यात भाग घेतला. त्रिराज्य योजना मोडून काढण्यासाठी सेनापती बापट यांच्या नेतृत्वाखाली एक विराट मोर्चा निघाला होता. मोर्चा फाउंटनच्या दिशेने येताच पोलिसांचा चौफेर लाठी हल्ला सुरू झाला. जमाव पांगत नाही हे पाहून अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या. निशस्त्र आंदोलनकर्त्यांवर बंदुकीच्या फैरी झाडल्या गेल्या. शेवटी पहिल्या 15 जणांचा बळी घेत 300हून अधिक जखमींचं रक्त सांडत या चळवळीचं रक्तरंजित पर्व अशा निर्घृण पद्धतीने सुरू झालं. 15 जानेवारी 1956 पंतप्रधानांनी केंद्र सरकारचा अमंगल निर्णय नभोवाणीवरून साऱ्या देशाला ऐकवला. विदर्भासह महाराष्ट्र आणि कच्छसह गुजरात अशी 2 स्वतंत्र राज्य जाहीर करून मुंबई केंद्र शासित केली गेली. संतप्त झालेली मुंबईची जनता त्या रात्रीच निदर्शनासाठी रस्त्यावर उतरली. निदर्शकांविरुद्ध कठोर कारवाईचे आदेश देण्यात आले होते. पोलिसांनी गोळीबाराला सुरुवात केली. त्यात सरकारी तबेल्याजवळ नाईट स्कूल मधून येणारा बंडू गोखले हा निष्पाप विद्यार्थी पाखरासारखा टिपला गेला. दुसऱ्या दिवशी जनतेनं उत्स्फूर्तपणे बंद पाळला. पहाटेपासूनच चळवळीच्या नेत्यांचं अटक सत्र सुरू होतं. कॉम्रेड डांगे आणि सेनापती बापट आधीच गजाआड झाले होते. पोलिसांच्या सशस्त्र गाड्या शहरात गस्त घालत होत्या. सर्वत्र संचारबंदी लागू केली होती. शूट टू किलचा हुकूम देण्यात आला होता. मुंबईला जणू लष्करी छावणीचं स्वरूप आलं होतं. सतत 1 आठवडा पोलिसांच्या गोळीबाराचं पाशवी थैमान सुरू होतं. 16 जानेवारी ते 23 जानेवारी या 7 दिवसात मोरारजींच्या हुकुमावरून 442 वेळा गोळीबार करण्यात आला. त्यात 90 मृत्यू तर 400हून अधिक जखमी झाले होते. मुंबई शांत होण्याची चिन्ह दिसत नव्हती. संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठला होता. या आंदोलनाचं रौद्र स्वरूप पाहून महाराष्ट्र काँग्रेसचे नेते हादरून गेले. विधानसभेत या गोळीबाराच्या चौकशीची मागणी सुद्धा हुकुमशहा मोरारजींनी फेटाळून लावली. स्वातंत्र्य मिळून अवघी 9 वर्ष होत नाहीत तोच एवढं भयंकर क्रौर्य मराठी भूमिपुत्रांच्या वाट्याला आलं. ऐनवेळी परिषद बरखास्त करून शंकरराव देवांनी चळवळीतून माघार घेताच लढा पुढे चालू ठेवण्यासाठी S.M. जोशी यांच्या नेतृत्वाखाली संयुक्त महाराष्ट्र समिती उदयाला आली. मुंबईतल्या गोळीबाराचे पडसाद दिल्लीतही उमटले. अर्थमंत्री चिंतामणराव देशमुख यांनी मुंबई केंद्र शासित करण्याच्या विरोधात आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला. लोकसभेत नागरी स्वातंत्र्याची गळचेपी करणारे तुम्ही एक हुकुमशहा आहात अशी मर्मभेदी तोफ डागत नेहरूंसह साऱ्या सभागृहाला त्यांनी अचंबित करून सोडलं. या प्रसंगानं लक्षावधी मराठी जनतेत क्रांतीचं स्फुल्लिंग चेतवलं. कम्युनिस्ट, समाजवादी, प्रजा समाजवादी, शेतकरी कामगार संघटना, सोशलिस्ट असे अनेक पक्ष आपले भेद, पक्षीय प्रतिमा बाजूला ठेवून अखंड महाराष्ट्रासाठी समितीच्या झेंड्याखाली एकवटले. या लढ्यात तरुणांनी तर आहुत्या दिल्याच, पण अहिल्या रांगणेकर, विमल रणदिवे, गोदावरी परुळेकर, कॉम्रेड तारा रेड्डी अशा अनेक महिलांनी या लढ्याचं नेतृत्व करत गोळीबार, तुरुंगवास कशाचीही तमा बाळगली नाही. एकीकडे आचार्य अत्रे आपल्या घणाघाती भाषणांनी सरकारवर प्रहार करत होते, तर बाळासाहेब ठाकरे मावळा या नावानं व्यंगचित्र काढून सरकारची व्यंग लोकांसमोर आणत होते. सत्ता
22 जुलै 1956. जय महाराज. 2000 मराठी भूमिपुत्रांनी थेट संसदेवर धडक दिली. शाहीर अमर शेख यांनी डफावर थाप मारून जागा मराठा आम जमाना बदलेगा म्हणत दिल्लीचा तख्त हलवून सोडलं. शेवटी केंद्र शासित मुंबईचा निर्णय सरकारला गुंडाळून ठेवावा लागला. पण संघर्ष अजूनही संपला नव्हता. ऑक्टोबर 1956 लोकसभेतील बहुमताच्या बळावर मुंबईसह महाराष्ट्र आणि कच्छ सौराष्ट्रसह गुजरात असे एकत्र आणून नेहरूंनी द्विभाषिक राज्य लादलं. या नव्या राज्याला मुंबई राज्य असं नाव देऊन महाराष्ट्र ही अक्षरच पुसून टाकण्याचा डाव होता. नेमकं याच वेळी महाराष्ट्राचं अस्तित्व टिकवण्यासाठी आचार्य अत्रे यांचा दैनिक मराठा रणांगणात उतरला आणि संपूर्ण महाराष्ट्र ढवळून निघाला. परिणामी मार्च 1957च्या विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसचं पानिपत करून समितीने आपल्या विजयाचे चौघडे वाजवले. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र होणार असा संकेत देत मुंबई महानगरपालिकेवरही आपला ध्वज फडकावला. 30 नोव्हेंबर 1957 प्रतापगडावर शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचं अनावरण पंडित नेहरूंच्या हस्ते होणार होतं. महाद्विभाषिकांच्या विरोधात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, क्रांतिसिंह नाना पाटील, आचार्य अत्रे, SM जोशी, कॉम्रेड डांगे, सेनापती बापट, प्रबोधनकार ठाकरे, कॉम्रेड मिरजकर, दादासाहेब गायकवाड, गुलाबराव गणाचार्य अशी 52 कशी नेतृत्वाची फळी. 2 कौडी के मोल मराठा बिकने को तैयार नहीं अशा आविर्भावात काळे झेंडे घेऊन उभी ठाकल्यावर कोणाची बिशाद उरली आहे. नेहरू शांतपणे मान खाली घालून मोटारीतून निघून गेले. 8 मार्च 1960 मुंबईसह महाराष्ट्र राज्य संमत होऊन मुंबई सरकारनं द्विभाषिक राज्याचा शेवट करण्याची घोषणा केली. 30 एप्रिल 1960 नेहरूंनी संध्याकाळच्या प्रचंड सभेत महाराष्ट्र राज्याची ग्वाही फिरवली. रात्र 10 वाजता मुंबईत हजारोंच्या संख्येनं एकत्र येत लोकांनी मशाल मिरवणूक काढली आणि ठीक 12 वाजता इथेच याच जागेवर येऊन 106 हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहिली. सरते शेवटी बेळगाव, कारवार हे म्हैसूर राज्यात घालून डांग सारखी 208 मराठी भाषिक गावं आणि 50 कोटी रुपये गुजरातला बहाल करत मुंबईसह महाराष्ट्र राज्य भारताच्या नकाशावर अवतरलं. 1 मे 1960 लाखोंच्या संख्येने उपस्थित असलेल्या जनसागराच्या साक्षीनं महाराष्ट्र राज्याचा जन्मोत्सव सोहळा मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते साजरा झाला. असा हा महाराष्ट्र म्हणजे संतांची भूमी, विचारवंतांची, सुधारकांची, बुद्धिमंतांची कर्मभूमी. कितीतरी मराठी सुपुत्र ज्या मातीनं दिले तो हा महाराष्ट्र. राजकारण, समाजकारण, विज्ञान, साहित्य, संस्कृती, क्रीडा अशा प्रत्येक क्षेत्रात महाराष्ट्राला आणि देशाला नावलौकिक मिळवून देण्यासाठी मराठी माणूस नेहमीच अग्रेसर राहील. आपण एक छोटासा व्हिडिओ प्ले केला होता. चला, यानंतरचा जो काही आपण भाग 2 आहे संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीच्या संदर्भामध्ये, तो सुद्धा आपण यानंतरच्या लेक्चरमध्ये अभ्यासणार आहोतच. ठीक आहे, फक्त ओव्हरऑल एक आयडिया जी आहे ती क्लिअर व्हावी आपली म्हणून हा व्हिडिओ इथे इन्क्लूड केला होता मी. मित्रांनो, असेच नवनवीन मार्गदर्शन सत्र आपल्यासाठी आयोजित केले जाणार आहेत स्पेक्ट्रम अकॅडमीच्या झूम या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती. ठीक आहे, आय होप की या मार्गदर्शन सत्रांचा फायदा आपल्याला महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सर्व मार्गदर्शन सत्र, सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये निश्चितच होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो व मी प्राध्यापक संदीप धोटे आपला निरोप घेतो. पुन्हा भेटूया नवीन मार्गदर्शन सत्रामध्ये. तोपर्यंत नमस्कार.